वाढवण बंदरामुळे डहाणू तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। प्रस्तावित विमानतळामुळे नव्या संधी उपलब्ध होणार आहेत, पण पर्यावरण संबंधी निर्बंधांमुळे डहाणूच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होणार असून हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जाते। वाढवण बंदर केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। पालघरच्या डहाणू तालुक्यात हा प्रकल्प होऊ घातला। या बंदराच्या माध्यमातून चौथी मुंबई उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। एकीकडे चौथी मुंबई उभी राहत असतानाच डहाणू मात्र विकासापासून वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। कारण 1991 मध्ये डहाणू तालुका संवेदनशील पर्यावरण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला। त्यामुळे डहाणूत ऑरेंज आणि रेड या श्रेणीतील उद्योगांना बंदी घालण्यात आली आहे। या निर्बंधामुळे डहाणूत उद्योगांना चालना मिळाली नाही। ग्रीन इंडस्ट्रीना अलाउड होतं, ऑरेंज इंडस्ट्री काही रिस्ट्रिक्शन टाकून अलाउड होतं, रेड इंडस्ट्री अलाउड नव्हत्या। आणि 1 वर्षात मास्टर प्लॅन पूर्ण करायचा होता, तो महाराष्ट्र शासनाने केला नाही। औद्योगिकरण त्यामुळे डहाणूत झालंच नाही, कारण जे काही डेव्हलपमेंट होणार होती ती बोईसर, पालघर, उपरगाव, वापी या ठिकाणी झाली आणि गेल्या 35 वर्षामध्ये डहाणू हा मागेच राहिला। खरं तर वाढवण बंदरामुळे डहाणू वासियांच्या अपेक्षा उंचावल्या, पण डहाणूत बंदरासाठी आवश्यक गोदामं आणि इतर व्यवसायांना चालना मिळणं कठीण झालंय। डहाणूवरचा अन्याय दूर झाला पाहिजे, डहाणूला UDCPR लागला पाहिजे, ही जी सरसगट बंधनं आहेत ती उठली पाहिजेत। डेव्हलपमेंट प्लॅन एखादा होतो तर एक 30-40% जागा तरी नवीन डेव्हलपमेंटसाठी दिली पाहिजे। आत्ताच्या रिजनल प्लॅन मध्ये फक्त 3% जागा नवीन डेव्हलपमेंटसाठी दिली, हा पूर्णपणे अन्याय आहे। पर्यावरण संबंधी निर्बंधामुळे गेल्या 35 वर्षात डहाणूच्या विकासाला ब्रेक लागलाय। या परिस्थितीला तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय। हे नियम शिथिल केल्यास डहाणूच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे। राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, डहाणू, पालघर।